नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 27 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक अर्धी लाईन पिकअपची होती, 2 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। टोटल आवक 100 ते 110 मध्ये आहे। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, 2 दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडला नाही, कारण की मोबाईलची क्वालिटी, आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी खराब झालेली आहे। मोबाईल पडला होता हातातून, तर आपल्याला सुपर कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल घ्यायचा आहे आणि ते फक्त तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या प्रेमनीच होणार आहे। तर तुम्हाला QR कोड दिलेला आहे, जेवढं तुमचं प्रेम असेल, जेवढं सपोर्ट असेल ते QR कोड वरती दाखवा आणि तुमच्या प्रेमाने तुमच्या सपोर्टने आपण एक सुपर कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल घेऊन टाकू, जेणेकरून सुपर क्वालिटीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती। एकदम सुपर, म्हणजे रिअल जसा कांदा आपला समोर दिसतो तसं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसायला मिळेल। जर तुमचा सपोर्ट आणि प्रेम आपल्याला QR कोड वरती भेटला तर जेवढं होऊ शकलं प्रत्येक व्ह्यूअरने आपल्याला सपोर्ट करायचा आहे। आणि जर आता तुम्ही व्हिडिओ बघताय तर पटकन स्कॅन करा आणि सपोर्ट करा मला मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सुपर कॅमेरा क्वालिटीचा व्हिडिओ दररोज अपलोड होईल आपल्या या चॅनलवरती। तर व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव दाखवेल। आज बाजार भावामध्ये वाढ झालेली आहे, तर चला भाव बघूया। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। तर ट्रॅक्टरच्या पहिली लाईन पासून सुरुवात केला आपण। काय भाव गेला? किती? 1250 रुपये जायले, 1250 रुपीज। काय वाटतं बाजार भावाबद्दल आज? बरं आहे ना थोडंसं? ठीक आहे। कुठले आपण दादा? वडळी बोई। किती शिल्लक कांदा अजून? 4-5 ट्रॅक्टर। बियाणं कोणतं होतं याचं? एलोरा। बरं ठीक आहे, पुढे बघू। खात बघू काय गेलं, किती गेलं? 299। खातच्या बाजार भावामध्ये बदल नाही काही आहे ना? ठीक आहे, 299 लगभग 300 रुपये जायले। कुठले आपण? चिंचखेड ना? ठीक आहे, धन्यवाद। 1356 जायले, 1356 रुपीज। कुठला आहे कांदा? लाखलगाव। मीडियम साईज कांदा आहे। किती कांदा शिल्लक अजून? 5 एक ट्रॅक्टर आहे। 1356 जायले ना, 1356 रुपीज। शिल्लक किती असेल कांदा? 4-5 ट्रॅक्टर। बियाणं कोणतं त्याचं? एअरफोर्स ना? ठीक आहे, पुढे बघू। नाव द्या ना। काय ना आपलं? नाव घ्या, प्रकाश मधुकर कांडेकर, लाखलगाव। ओके, धन्यवाद धन्यवाद। काय भाव गेला? 1400 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1400 रुपये, 1400 रुपीज। काय वाटतं बाजार भावाबद्दल आज तुम्हाला? पण मग आज थोडी सुधार वाटते बाजारमध्ये। कितीने वाढलंय तुम्हाला असं वाटतं है ना? 150-200 रुपये। कुठले आपण? थोडंबे ना? किती शिल्लक कांदा अजून? 10-12 ट्रॅक्टर। ठीक, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी, 1270 रुपये, 1270 रुपीज। कुठला आहे कांदा? आंतरवेली। कितीने सुधार वाटली आज? 150-200 है ना? ठीक आहे, सुधार आहे आज बाजारभावामध्ये। मीडियम साईज आहे, 50 ते 55 साईज आहे कांद्याला। बियाणं कोणतं त्याचं? गावठी बियाणं आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? 3 एक ट्रॉली आहे। ठीक आहे, धन्यवाद। काय भाव गेलं? 1225 रुपये जायले। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1225 रुपये, 1225 रुपीज। कुठला आहे कांदा? सारोळा। ठीक आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1340, 1340 रुपीज। कुठला आहे कांदा? कुंभारी। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, कुंभारीचा कांदा आहे। शिल्लक किती कांदा अजून? 2 एक ट्रॅक्टर। काय वाटतं बाजार भाव सुधारला आज? थोडंसं आहे ना? ठीक, पुढं बघू। बघू शकतो तुम्ही, साईज आहे 60-65 साईज आहे। काय भाव होईल दादा? का? 1261, 1661, 1661 रुपीज। कुठला आहे कांदा काका? आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे। ठीक, शिल्लक किती कांदा अजून? ठीक, पुढं बघू। किती गेलं? 1275, 1275 रुपीज। कुठला कांदा? खडक जाम। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, खडक जामचा कांदा आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? आवरलं ना? ठीक, बघू शकतो तुम्ही, सुपर क्वालिटी कांदा आहे। किती गेलं? 1616 हां, 1616 जायले, 1616 जायले, 1616 रुपीज। कुठला आहे कांदा? बेदर ना? मेदर। बियाणं कोणतं त्याचं?
घरगुती बियाणे. शिल्लक किती असेल कांदा? बरं ठीक. बियाणं कोणतं यायचं? घरगुती बियाणे आहे. ठीक. काय भाव गेला? 1234 जाईल. 1234 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. काय वाटलंय का बाजारभावामध्ये सुधार आज? कितीने वाटलंय तुम्हाला? 200 रुपयाचे सुधारणा. बरोबर ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही सुपर कलर माल आहे मीडियम साईज मध्ये. किती गेला दादा? 1601 रुपया. 1601 रुपीज. कुठले दादा आपण? आणि बियाणं कोणतं द्यायचं? घरगुती बियाणे बघू शकतो तुम्ही. किती शिल्लक कांदा अजून? बरं ठीक. तर मित्रांनो लिलाव चालू झाला आणि पहिली लाईन पासून पहिल्या नागापासून आपण बघतोय. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1240 रुपये झाले. 1240 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 24 तारखेला होते का? आज पहिला दिवस आहे. बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेला कोण इकडं? 1126 रुपये झाले. 1126 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? गोहरण. आणि याचं बियाणं कोणतं होतं? किती शिल्लक कांदा अजून? आवरलं. ठीक. पुढं बघू. 1052 जाईल. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? सर्वाचा कांदा 1052 जाईल. कोणतं आहे बियाणं याचं? शिल्लक किती असेल कांदा? 2 गाड्या. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1260 जाईल. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1260 रुपये. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणे. शिल्लक किती कांदा अजून? एक ट्रॅक्टर राहिलं. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1271 रुपये. 1271 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाने. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं. एक शिरसानेचा कांदा आहे. किती शिल्लक अजून? 2-3 गाड्या आहे. बरं ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेला? 1004 रुपये. 1076 रुपये जायले. 1076 रुपये. कुठले आपण? 1076 वावी टुशी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. किती कांदा शिल्लक अजून? आवरला. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1101 रुपया. 1101 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? खैरवाडी नारायणगाव. आणि किती शिल्लक कांदा अजून? बियाणं कोणतं त्याचं? बियाणं. अच्छा ठीक. काय भाव गेलं? 1070 रुपये. 1070 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. वडाळी भुईचा कांदा आहे. 1070 रुपये झाले. 1070 रुपीज. शिल्लक किती कांदा असेल? 2-4 ट्रॅक्टर. ठीक. पुढे बघू. काय भाव गेला दादा? हे कोणाच आहे माहित नाही तुला? काय भाव गेलो? काय भाव गेला? 1280 रुपये झाले. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. बियाणं कोणतं त्याचं? शेतकरीचं माल आहे. बरं. किती शिल्लक असेल कांदा तिथं? 3-4 ट्रॅक्टरवर. ठीक. काय भाव गेलं? 1390 जायले. 1390 रुपीज. 1390. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. 55-60 साईज आहे. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याचं? शिल्लक किती कांदा? 5-6 गाड्यावर. ठीक. काय भाव गेलं? 960 रुपये गोल्टा. 960. कुठले आपण? गाव करंजखेड. 960 रुपये. 960 रुपीज. ठीक. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेला काका? 1163 जायले. 1136 रुपीज.
63 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. आणि शिल्लक किती असेल कांदा अजून? शिल्लक किती असेल? 15 ट्रॅक्टर. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1230 जाईल. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1230. शिल्लक किती होतं अजून कांदा? आवरलं. ठीक. काय भाव गेलं? 1314. 1314 जाईल. बघू शकतो तुम्ही. 1314 रुपये. 1314 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती कांदा असेल अजून? 2-4 गाड्या आहे. ठीक. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी कांदा आहे. किती गेलं? 1551. 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर बंदोबस्तर. याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांत गुलाबी ना. किती शिल्लक कांदा अजून आहे ना? ठीक आहे. चालेल. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1290 रुपये जाईल. 1290 रुपीज. 1290. कुठला आहे कांदा? नांदूर बंदोबस्तर. ठीक. काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 रुपीज. क्वालिटी बघू शकतो. 55-60 साईज आहे. कुठला आहे कांदा? मखमलाबाद. बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा? 40% आहे. बरं. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1152 जाईल. बघू शकतो तुम्ही. 1152 रुपये. कुठला आहे कांदा? भोयगाव. 1152. भोयगावचा कांदा आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1101 रुपये. 1101 रुपीज. आज काय चांगलं वाटतंय का बाजार भाव? किती चांगलं वाटतं तुम्हाला? 200 बाजार वाढलाय. ठीक आहे. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. आणि शिल्लक किती असेल कांदा अजून? 50 क्विंटल. ठीक आहे. धन्यवाद दादा. बघू शकतो तुम्ही. गोळा माल आहे. किती गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुमची. बियाणं कोणतं होतं दादा? किती शिल्लक कांदा अजून? शिल्लक किती दादा अजून कांदा? भरपूर आहे ना. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1240 रुपये. 1240 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. ओके. धन्यवाद. काय भाव गेलं? 1414. बघू शकतो तुम्ही. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. 1414 रुपये. 1414 रुपीज. कुठला आहे कांदा? शेवगे. पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं दादा याचं? रेड पोरचं बियाणं आहे. बरं. शिल्लक किती असेल कांदा अजून? 4 ट्रॅक्टर. ठीक आहे. धन्यवाद. पुढं बघू.